लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते आपल्याला आलेले नसतील तर तात्काळमध्ये आपल्याला हे काम करावं लागेल, अन्यथा आपल्याला जो हप्ता आहे तो मिळणार नाही। तर ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आपण पाहू शकता स्क्रीनवरती, जर आपल्याला लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो अद्याप जर आलेला नसेल तर 2 स्ट्रिक्ट किंवा 2 जे नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतील। हे नियम काय आहेत अगदी 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आपण पाहू शकता गेले 2 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीने युद्ध पातळीवरती सुरू आहे। बऱ्याचशा महिलांना हे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आपल्या खात्यावरती जर पैसे जमा झाले नसतील तर हे जे 2 नियम आहेत हे आपल्याला पाळावे लागतील। ह्या 2 नियमाप्रमाणे आपल्याला ज्या सेटिंग्स आहेत त्या करावे लागतील। जर हे आपण केलं नाही तर आपल्याला लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही। तर आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत। आपल्याला जर अद्याप पैसे आलेले नसतील तर 2 मिनिटांमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। गेले 2 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रमाणे रक्कम जी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे, परंतु अद्याप देखील आपल्याला लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत जर आलेले नसतील तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असून हे जे 2 नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतील। अगदी 2 मिनिटांमध्ये याची संपूर्ण जी माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत। आपण पाहू शकता मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली होती की अधिवेशन संपल्याच्या नंतर तात्काळमध्ये पैसे आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करू, परंतु अद्याप जर पैसे आलेले नसतील तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। ह्या 2 गोष्टी जर आपण केला तर अगदी 2 मिनिटांमध्ये आपले जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर त्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलेले आहे की आपल्या खात्यावरती जर पैसे आलेले नसतील तर हे आपल्याला काम करावे लागणार आहे। तात्काळमध्ये आपले जे पैसे आहेत ते अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे जे पैसे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत। आपण न्यूज चॅनल आणि प्रसार माध्यमातून ऐकलं असेल की लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ती वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे, परंतु अद्याप आपल्याला पैसे जे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा झालेले नसतील तर आपल्याला काय करायचे, आपल्या ज्या सेटिंग्स आहेत त्या करायच्या आहेत। हे जे 2 नियम आहेत ते फॉलो करायचे आहेत। आपल्याला जर पैसे आलेले नसतील तर आपल्याला काय करायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर आपल्याला काय करायचे याची जी प्रक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। आपल्याला जर जमा झालेले नसतील तर आपल्याला आपल्या मोबाईलचा जो SMS आहे तो चेक करायचा आहे। जर SMS चेक केल्याच्या नंतर देखील आपल्याला पैसे आलेले नसतील तर आपल्याला आपल्या बँकेमध्ये जायचं आहे। बँकेमध्ये जाऊन आपले पैसे जे आहेत ते चेक करायचे आहेत, कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला जो SMS आहे तो आलेला नाही आणि तरी देखील आपल्याला पैसे आलेले नसतील तर आपल्याला विनंती आहे की आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे, बऱ्याचशा महिलांचं जे खातं आहे ते पोस्ट बँक खातं आहे, परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की पोस्ट बँकेचं जे खातं आहे ते आपण व्यवहार न केल्यामुळं किंवा न वापरल्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे आपलं जे खातं आहे ते इनॲक्टिव्ह झालेलं आहे। त्या इनॲक्टिव्ह असल्यामुळे आपले जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेले नाहीत। त्यासाठी विनंती राहील की आपल्याला जवळील पोस्टामध्ये जाऊन आपले पैसे देखील चेक करायचं आहे आणि आपलं जे खातं आहे ते चालू आहे किंवा बंद आहे, इनॲक्टिव्ह जर असेल तर ते खातं आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या ज्या खात्यावरती पैसे आहेत ते येणार आहेत। तर एवढी महत्त्वाची अपडेट आहे। आपलं खातं जे आहे ती इनॲक्टिव्ह झालेलं असेल तरी देखील आपल्या खात्यावरती पैसे जे आहेत ते जमा होणार नाहीत। त्यासाठी आपलं खातं जे आहे ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे 30 तारखेपर्यंत, त्यामुळे ज्या महिलांचे पैसे अद्याप आलेले नसतील आहेत त्यांनी थोडा वाट पाहणं आवश्यक आहे। 30 तारखेपूर्वी महिलांच्या संपूर्ण खात्यावरती जी रक्कम आहे ती वर्ग करण्यात येणार आहे। जवळपास 50% महिलांचे जे पैसे आहेत शासनाकडून वितरित करण्यात आलेले आहेत। 50% महिला ज्या आहेत अद्याप बाकी आहेत। पुढील 2 दिवसामध्ये एवढं करून देखील खातं चालू असून देखील जर पैसे आलेले नसतील तर आपल्याला